पैसे दिले कपडे घ्यायला, मम्मीने पैसे दिले कपडे घ्यायला. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आहे माझ्या मम्मीच्या गावची यात्रा. तर मी 5 वर्षांनी पहिल्यांदा यात्रेला आली आहे. तर कसं काय काय करतोय सगळं तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये मी दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप सारं प्रेम द्या, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. हां ना, सगळ्यांची नखं आमच्या घरातली ठेस लागून खराब केलं. बापरे, ऋत्याचं पण तसंच झालं. तो पण एवढं नव्हतं आहे ना. दुखत आहे का पप्पा? नाही दुखत. काळी काळी काय काळी काळी लावलं आता शिकाली काम झालं, बघितलं का? शिवाय देऊ नका बुवा. काय लावले गोर आहेत का? पप्पाला गोर आहे का? बघ दुखत नाही म्हणतात. ह्या पोरांनी पण पाय खराब ठोकर मारून काय ठेस लागून हे बघा नखाचं वाटोळ केलंय. आणि निघून गेलं ना ते पण उंदीर. इकडे बघा, मी घरात आल्यापासून जपायला लागले. इकडे आल्यापासून ह्या घरात आल्यापासून जरा पाय बरे झालेत नख, नाही तर ही पण उडालेलीच होती. पप्पा तुम्ही नका काढू. हा काय तर हाताने काम वाढवतील पप्पा. हा ना, काय ग काय नाही बाबा, बसली तुझी शिवळी आरामात. बेकार अगं नग ग पप्पाच. उंदीर मामा, आमचा उंदीर मामा आहे हा. हा आमचा घरातला सगळ्यात पहिला उंदीर मामा आहे. मी पहिल्यापासून हिला उंदीर मामा म्हणते. हा आता ऋतू पण झालाय. हा बेटक मामा. ऐक गाईच, आता मी जरा झोपते आणि मग परत रेडी होते छान साडी घालून. हा आता बोला. काय फॅन चालू होता ना? खोटी चालत होता र, चालत एक नंबरची खोटी. मान टाकत होता म्हणून वापरत नव्हतं. चालू होता तो गरमाटात मरतो का काय? नाही होत गरम. आता तू फॅन नाही लावित का? आता आज चालू ही एक नंबरची खोटी पोर आहे. एक खोट आहे. अग तिला वाटलं तू परत म्हणशील बाई नवीन फॅन घे. कूलर घे. कशाला कूलर म्हणलं? काय कर नाही, ठेवायला जागा होती का? नाही नाही नाही, लय पसारा. कायच 2 तर पिशव्या दिल्या. हा खालचा पसारा रिकामा झाला रे जरा. पागल औरत. माग 2 दिल्या असत्या, आता 2 दिल्या असत्या, 4 पिशव्या आल्या असत्या. आणता येईन परत. नाही ग अगं सगळं किती लई मम्मी लई आहे. अजून 7-8 गुणी भरतील एवढा पसारा आहे. हा मी तर म्हणते आताच्या वेळेस 4 आणले असते तरी झालं असतं बाई. जागा होती गाडी पुढच्या वेळेस 4 आणू. पण होत्या. आपल्या बॅगा पुढच्या सीटच्या तिथं ठेवायच्या. पुढच्या वेळेस आणू 4 गुणी. हा टाकू. आमचे पप्पा आम्हाला सोडून चाललेत एकटे एकटे गावात गाणी ऐकायला. कसं बरं आता? हा आता काय करायचं? ऋतू पप्पा आपल्याला सोडून चाललेत. एकटेच चालले. पप्पाला आवाज दे. पप्पा डॅडी काय ऐकतात?
आहा डॅडीच म्हणला. अरे त्याच्या आयब्रोला कोणी हे मारलं होतं का रे बाई? हेअर कट नाही ते नाही का रे, असं आयब्रोला कट मारतात बाई. अरे त्याला आयब्रोला कट मारलाय मशीननी. देवा हिरो बनवितोय अरे तो तुला. हा छान दिसते. नको बाबा, पप्पा बघायचं नाही पोराला, पोर कुठे चालले. नको नको आपण जाऊ घेऊन. हा ना. तर गाईज धोंड्याच्या महिन्याची तयारी मम्मी आत्ताच करतीये. धोंड्याचा महिना अजून चालू पण नाही झाला. मम्मीने पैसे दिलेत कपडे घ्यायला. मम्मीने पैसे दिले कपडे घ्यायला. मम्मीने पैसे दिले कपडे घ्यायला. हे फक्त माझेच आहेत आता हे पैसे. आधीचे पैसे अजून यायचेत. आधीला ड्रेस घे म्हटली, छान कपडे घे, तुला साडी घे. माझ्या बहिणीला पण साडी घ्यायला सांगितलीये. मम्मी मी अशी रेडी झालेली आहे. मी फेस वॉश पण केलाय आणि परत आम्ही ना काय केलं माहिती का, ट्रान्झिशन व्हिडिओ केलाय नाही, करायचा अर्धा बाकी आहे. मेकअप केलाय, त्याच्यानंतरचा व्हिडिओच नाही काढला. पहिला विदाऊट मेकअप काढला दोघींचा आणि नंतर ना मेकअप करून काढायचा होता न. मग पाहुणे आले घरी जेवायला. आज यात्रा आहे तर पाहुणे यांना बोलवलं होतं. सो आमचं ते पार्ट तसंच राहिलं आहे शूट करायचं. हिचं तोंड बारीक होईल तुम्हाला सांगते. हिचे छान छान फोटो काढलेत मी, इतके मस्त मस्त फोटो काढलेत. पण थँक्यू म्हणायचं नाही, थँक्यू बोलायचं नाही. कशासाठी बोलू? उलट वरती मला ब्लॅकमेल करती. माझे फोटो काढून झालेत, आता तुझा व्हिडिओ काढ, नाही तर नको काढू. तुझे तू बघ. चल 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 बाई, चल चल बाई चल. आओ पप्पा घरी पाहुणे आले तर काय हो तुमचं आले. वाव, एखाद्या लगेच घरी आले असते. साडी बदलून मग तुम्हाला बोलायला टिकली होती ती पप्पा. हे बघ बसलं. दिस वॉज इपिक. चला मम्मी नको पप्पाच्या नादाला लागू. तू आवर ग, घाल साडी. मम्मी अगं दिवसभर तुझं चाललेत ग काम. आता थकलो ग आम्ही. ते बघ हे तर सुकायचंच. एवढा वेळ मेकअप फोटो बिटो काढून बसले व्हिडिओ. बाई बघ बाई. नको पप्पा. तर गाईज आम्ही चाललोय गावात यात्रेला. लेट झाला आम्हाला कारण आधीने डायरेक्ट सुट्टीच टाकला आणि मम्मीचं आवरलं नव्हतं. पाहुणे आले, लेट आले, त्यामुळं तो आता निघालोय. तर गाईज आम्ही आलो आहे मंदिरात. काय गावात आलो? बरं बरं थांब, दाजेला येऊ दे मग जाऊ आतमध्ये आपण. नाही लागत ग, बघितलंय. बरं झालं ऋतू तू येणार आहे म्हणून त्यांनी काही लावलं पण नाही. अरे वाजव काय नाही होत. वाजव काय रे. अच्छा सोड त्याचा हात सोड. वाजव रे, वाजव. पूर्ण हाताने वाजव जोरात.
गाईज आमचं ग्रामदैवत आहे सटवाई देवी. तर देवीच्या मंदिरात आलेलो आहे आता आमचं ग्रामदैवत. हा उतरा. तुम्ही पडला का पाया? पडा. बाहेर पुढे हो मी लावला. कुंकू पण लावतोय का बाई? कुंकू लावायचं ना हो. तुम्ही मला कुंकू नाही लावलं. नाही येडी आहे का म्हणतोय माझा नवरा. हे वाटायचं आहे ना. हो जे मम्मी करते आता. नमस्ते. हा द्या की. आमच्या गावात आमचे फॅन्स भेटले. हो का? हॅलो. हा निघूया. दादा निघू का? हो उद्या येतो. आता तिकडच्या हो घ्या ना. त्या दिवशी नंबर नाही दिलेला. द्या हो. तर गाईज आमच्या गावातले खूप सारे लोक भेटलेले आहेत. खूप जास्त. अरे मगाशी आमच्याकडे जास्त गर्दी नव्हती. हो. काय नका रे अजून कशी मस्त. माझी क्लासमेट एक सोनाली. यो देवा. आता मला कमेंट अच्छा कशी आहे तू? सगळे गाडीत बसलेत का? चला आता मंदिरात. हो. अरे इथे माणसं ताटकळली ना माझी वाट बघत. मग दाखवायला नको का माणसांना? एकच दिसतंय आणि त्याच्यातलं पण काय रे. गाडी आता जाणार नाही. चालत जाऊ मग आपण लावून. आहे ना ग? काय स्टॉल आहेत तिकडनं पण असेल. अरे काहीतरी नाहीये. त्या पोस्ट ऑफिस पर्यंत येईल. अगं नाही पहिले पण यायचे फक्त इतके येत नव्हते. हा गावाने किती छान मंदिर आहे ना. अगं नाही तिकडच्या बाजूला मंदिर आहे पण तिथं काहीतरी बंद करून ठेवलंय. विठ्ठलाची मूर्ती आहे तिकडं. तर आता आम्ही चाललोय फिरायला. मस्त आहे ना. लाखनगाव मध्ये पहिल्यांदा असं मंदिर आहे. बाई तू किती क्यूट दिसतीये. आता मी काय करू? मी हा तूच तुला आठवते का? नाही पप्पानं मला 6 वाजता बसला सोडवायची ना. हा इथे लय मोठं पटांगण होतं. अरे इथं बस थांबायच्या. हा त्यांनी बघ ना पत्रे बित्रे लावलेत ना ग. ते सगळं हे केलंय त्याच्यामुळे. मी एकटीच असायची. तू एकटाच असायचा. मी कधीतरी आलोय इकडं. मी याला जायची ना क्लासला हा हा हा. हा चल ग मम्मी. मंदिराचा
काहीच घ्यायचं नाही आहे. आधी आम्हाला इथे स्टॉलच्या इथे सोडून गेलाय. आता काय करायचं? एक टिकल्या मम्मी, टिकल्या घे ग, लहानपणीची आठवण. छोटे छोटे टिकले आहेत का बघ ना. माझ्यासाठी काही आहेत, मोठेच आहेत. मोठे ते तर आहेत माझ्याकडे. सुई आहे का? सुई सुई नाही. त्यांच्या काय मोठे ब्रश मम्मी दिसली इकडे छान आहे म्हणते. हा बघूया, तुला बघायचे? सेल 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 सेल. मला तसा वाला क्लिप पाहिजे. इथं दिसतोय का बघ? तुझ्याकडे आहे ना तसा. छोटं गाव छोटे स्टॉल, पण खूप छान स्टॉल यायला लागलेत आता. आम्ही लहान होतो ना तेव्हा इनमेन 2 स्टॉल असायचे, ते पण खाली बसले. तशा शेपमध्ये पण नाही आहे का? तुला बघ, तुला काही आवडलं तर. तिकडे जात नव्हतो तर आधीने बळे बळे बोलला, जा जा जा, काय आवडलं तर घ्या. आता आम्हाला पोचायला वेळ झालाय. आता तिथे गेला का म्हणालच का घ्यायचं नव्हतं ना काही, मग एवढा वेळ कसा लागला? अरे तू इकडे कुठे एकटाच? काय या म्हणतोय? चला. आम्हाला वाटलं आधी गेला सोडून. माझा एक छोटा फॅन भेटला होता, हर्षल. 3रीलाच आहे तो मुलगा. अरे माझी फॅन भेटत आहे, मी काय करू? नाही हा. ट्रॅफिक व्हायला लागलं म्हणून आतमध्ये टाकली आणि मग ऊन आणली. हो का? बसा. ट्रॅफिक व्हायला लागलं. बरं, आम्हाला वाटलं गेला सोडून. आमच्याच गावचा आहे, छोटा आहे मुलगा, हर्षल नाव आहे त्याचं. 3रीला येतो. तर तो आला होता त्याच्या घरून. मम्मीला फोन केलेला, तू थांबव दीदीला, मला फोटो काढायचा आहे. तुलाच घेतलं रे मी तर. हो ना. तू छान बसली. हा, तू नव्हती छान बसली म्हणूनच चालू केला होता, पण गलती से मिस्टेक हो गई. कळलं का? नाही रे, पण तळ्यावर काय आहे? तिकडच आहेत गावात. असतील कुठेतरी. पप्पा नाही, माणसांमध्ये राहते घरच्या. नाहीतर काय. अरे मी काय म्हणत होतो, इकडे ये ना. असं ना, असा एवढा मोठा असा फोटो पाहिजे. हा, मम्मी पप्पाचा. तर तू माग आहे ना, तोच सेम. त्याच फोटोला मोठा करून घ्यायचा का तिथं लावायला? जावई रुसला, जावई रुसला. मम्मी जावई रुसला. अगं बाई, व्हिडिओ मध्ये मी सांगितलंच नाही की जावयाने आज सुट्टी टाकलीये खास तुझ्यासाठी मम्मी. हा हा, खरं आहे की, खरं आहे हे, खरं आहे आता बोललेली. पण मी बोललेच नाही ना आधीने सुट्टी टाकलीये खास. चुकीचं आहे ना. काय चुकीचं आहे? तिकडं काय असलं की सुट्टी टाकतो पूर्ण दिवस, इथं नाही टाकत. ओ माय गॉड, आई शपथ मम्मी, आता काय पाय धुवून पाणी प्यायला लागतं का काय तुझ्या जावयाचं? आई शपथ. ए ऐकतोय का? तुझे दाजी काय म्हणतात? अगं चुकीचं आहे ना, मी तिकडं काय असलो का सुट्टी टाकतो, इथं असल्यावर मी सुट्टी नाही टाकत. पाय धुवून पाणी प्यायला लागतंय का काय आता? ओ माय गॉड, तुला टोमणे पण नाही मारले, हे माझ्या लक्षात पण नव्हतं. पण तू बरोबर मम्मीला जायचंय, जाणं होणार नाही म्हणून सुट्टी टाकला. त्याच्याबद्दल आम्ही तुमचे खूप मनापासून आभारी आहोत. जाते जाते. तुम्हाला सांगते, हे तर माझ्या लक्षात पण नव्हतं आलं, मला क्लिक पण नाही झालं. म्हणजे सुट्टी घेतली आधीने ठीक आहे, पण त्यानेच मला आठवण करून दिली. कारण तो जेव्हा पण सोलापूरला जातो ना, सुट्ट्या टाकतो. आणि माझ्या इकडे येतो ना, तेव्हा तो एक पण सुट्टी टाकत नाही. तर काम करतो तो इथे येऊन पण. आणि आज पहिल्यांदा त्याने माझ्यासाठी, आमच्यासाठी हाफ डे टाकला होता. आणि त्या हाफ डेमध्ये आमचं गावात जाणं झालंच नाही. पाहुणे आले, मग लेट झालं. मग आम्ही 5 वाजता जाणार होतो. काका वगैरे आलेले माझे यात्रेला.
तर 5 वाजता आम्ही जाणार होतो. नेमके काका त्याच वेळेत आले. मग आमचं जाणं थांबलं, म्हणजे 1-1.5 तास गेला त्याच्यामध्ये. मग अर्ध्या तासात जाऊन येणं झालं नसतं देवाला दर्शन करून, म्हणून आधीने सुट्टी घेतला. आणि तो स्वतःच सांगतोय चुकीचं आहे ना, मी तिकडे गेल्यावर सुट्टी घेतो आणि इकडे आल्यावर सुट्टी नाही घेते, म्हणून मी सुट्टी घेतलो. माय गॉड, बघा मी किती चांगली बायको भेटली माझ्या नवऱ्याला. मी एक शब्दाने पण ही गोष्ट त्याला बोलले नाही की तू तिकडे गेल्यावरच सुट्ट्या घेतो, इथं सुट्टी घेत नाही आहे, मला पाहिजे तर यात्रा आहे आज. मी काहीच नाही बोलले. म्हटलं ठीक आहे, हाफ डे घेतला, तेच माझ्यासाठी मी त्याच्यातच खुश झाले होते. चला बाबा, हाफ डे घेतला आहे बाबाने, हाफ डे तरी भेटला. बघा किती चांगली बायको भेटली. जाते मी, चेंज करते. बघतोयस अहो चांगलीच आहे मी. अरे थोबाडी आहे, एवढं पण हे झालं नाही. तू चांगली आहे, ठीक आहे, चांगली आहे तू, पण एवढं पण क्लिक झालं नाही बाबा. नवऱ्यानं काय तर केलं चांगलं, त्याचं कौतुक नाही नाही चांगलं. अरे तू स्वतःच कौतुक करत बसली. नाही तू चांगलं केलं ते मला मान्य आहे, पण मला हे नाही क्लिक झालं. मला हे कळलं तुला मम्मीला जाता नाही यायचं म्हणून तू सुट्टी टाकला. पण तू जे बोलला ना, तू सोलापूरला गेल्यावर सुट्ट्या टाकतो आणि इथं घेत नाही, हे नव्हतं माझ्या डोक्यात. हे बिलकुल डोक्यात नव्हतं माझ्या. कळलं? माझी चूक झाली का तू म्हणजे तू आठवण करून दिलास. जाते मी, बाय. तू म्हातारी झाली मम्मी. गाईज आम्ही आलोय यात्रेवरून आणि लाईफमध्ये माझी मम्मी पहिल्यांदा यात्रेला गेली आहे. म्हणजे ती कधीच यात्रेच्या दिवशी गावात गेली नाही. कायम पप्पा जातात, पप्पा त्यांचं नारळ फोडतात, काय करायचं ते करतात आणि येतात. ती कधीच गेली नाही आहे, म्हणजे पप्पांनी तिला नेलीच नाही किंवा असं म्हणजे नाही का, पप्पांच्याच ह्याच्यामध्ये असायचे. तर मम्मी पहिल्यांदा आमच्यासोबत गावात आली आहे आणि आम्हीसुद्धा खूप वर्षानंतरनं गावात जाऊन एवढं सगळं बघितलं आहे. सगळ्यांशी नाही का ओळख वगैरे, सगळे ओळखतात आता व्हिडिओमुळे. तर इतके लोक भेटले ओळखीचे. एवढे सगळा टाईम माझ्यामुळे ह्या लोकांचा गेला आहे. वाट बघत बघत बसत होते, कधी येते ही, कधी येते. खूप सारे गावातले लोक आहेत, ते व्हिडिओज बघतात. मग स्वतःहून बोलायला आले किंवा फोटो वगैरे काढले, गप्पा मारल्या. तर खूप भारी वाटलं आणि खूप प्राऊड फील होते. आणि आपल्याच गावचे लोक बघतात आपले व्हिडिओ, हे म्हणजे फिलिंग खूप मस्त आहे. नाहीतर लोक कसे असतात ना, एखादा माणूस पुढे चाललं की जळतात. तर तसं नाही आहे. खूप मस्त वाटलं मला. मंदिरात मी शॉट नाही घेतले जास्त, खूप बरेच लोक आलेले, म्हणजे एक 10-12 लोक येऊन भेटून गेले, फोटो वगैरे काढून गेलेले आहेत. पण माझं शूट घ्यायला कोण नव्हतं. ऋतू घाबरतो म्हणून मम्मी आणि आरती ऋतूसोबत होते, त्याला मोठा आवाज नाही सहन होत. आणि माझा नवरा गाडीसोबत होता. हो ना? हो. तर मग मी माझ्या गप्पा मारल्या, त्यांच्याबरोबर फोटो वगैरे काढले, फिरलो थोडं आणि आलो घरी. आता सकाळचं जेवण आहे, आमरस, पुरी, मसाले भात, शाकभाजी. तर आता तेच खाणार आहोत आम्ही. आणि पप्पा अजून घरी आलेले नाही, तर पप्पांची वाट बघतो. जरा चेंज वगैरे करते थोडंसं. माझा नवरा पण बाहेरचं खातोय नुसतं आणि मी नाही जेवणार. नाही जेवायचं आहे का? नाही, मला हॉटेलचं. मम्मी, मम्मी, अगं याच्या जिभेला इतके चटके. मम्मी मला म्हणतोय मला हॉटेलचं खायचं. उद्या कशाला पाहिजे रोटन भाज्या? आरती उद्या खूप छान भाजी करणार आहे, आता नाही सांगणार. काजूची भाजी करणार आहे. आवडतं ना तुला काजूची भाजी? आरती काजूची भाजी करणार आहे उद्या. मी चुगली लावायला गेले होते, पण ओरडलाच बाहेरून, नाही 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 म्हणून. तर गाईज आता ब्लॉग एंड करते, जरा आराम करते. खूप थकले मी गप्पा मारून वगैरे. खूप छान वाटलं मला, खूप भारी वाटलं. घरी बोलवतात लोक, दीदी घरी आहे आमच्या. पण आता फक्त उद्याचा दिवस आहे आणि उद्या खूप काम आहे. पप्पांना डॉक्टरकडे न्यायचं आहे, मम्मीला डॉक्टरकडे न्यायचं आहे आणि माझं बँकेचं पण काम आहे. तर उद्या खूप जास्त काम आहे. वेळ भेटेल तर नक्कीच भेटेल मी त्यांना. पण आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. आमचं छोटूसं गाव आहे, खूप छोटं गाव आहे आणि खूप छोटी यात्रा असते. आम्ही लहान होतो ना तेव्हा तर काहीच नसायचं. 5-6 लोक दिसायचे,
एका टायमाला गेल्यावर 1-2 शॉप असायचे छोटे छोटे, खाली घेऊन असं नाही का, जमिनीवर बसलेले असायचे. इतकं काही नसायचं. आता खूप जास्त म्हणजे आले ते शॉप्स वगैरे आणि खूप छान वाटलं. पहिली यात्रा एवढी छान बघितली आम्ही आणि फिरलो आहे. आमचं जास्त कनेक्ट नाही, आम्ही गावामध्ये जास्त जात नाही. शाळा सुटली का घरी यायचो, नंतर न बाहेर शिकलो, त्याच्यामुळे जास्त नाही गावात फिरलो. पण आज खूप छान वाटलं देवीचं दर्शन वगैरे घेऊन आणि मम्मीला पण एवढं फिरायला भेटलं आज, म्हणजे ती गेली आहे, दर्शन वगैरे घेतलं आहे. तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून. आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.